तेच सांगितलं ना, कॉरिडॉर व्हावा पण नदीच्या पलीकडे व्हावा, पंढरपूरचा विकास व्हावा पण लोकांनी घरं न पडता व्हावा. आमचं म्हणणं विकास व्हायला कोणाचाच विरोध नाही, इथं आलेल्या कोणाचाच विरोध नाही विकास व्हायला. तुम्ही 50,000 कोटी खर्चा पंढरपूरसाठी, पण घरं पाडून खर्चण्यापेक्षा पंढरपुरात बागा करा, पंढरपुरात आलेल्या वारकऱ्यांसाठी सोयी सुविधा करा, आपण आलेल्या लोकांसाठी सभा मंडप करा, आलेल्या लोकांना राहण्याची, खाण्याची, आंघोळीची, इथं कीर्तन करण्याची अनेक सुविधा करू शकता. आपण इथं संतपीठ करू शकतो, आपण इथं संत विद्यापीठ करू शकतो. आलेल्या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या जेवढे संत झालेत त्या प्रत्येकाचं एक स्मारक करू शकतो. त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या वरती जेवढी आख्यायिका आहे त्या सगळ्या आख्यायिकेची एखादी मोठी सृष्टी होऊ शकते. आपल्याला करण्यासारखं खूप आहे, पण घरं पाडून जे करायचंय त्याच्याऐवजी घराच्या पलीकडे शेतात करावं असाच आमचा विषय. आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना खुलं आवाहन केलं, समृद्धी महामार्ग बघायला तुम्ही आणि शिंदे साहेब एका गाडीतनं 7 तास चालत गेला गाडी चालवत. मग आमचं पंढरपूर 6 तास बघा तुम्ही, आम्ही तुम्हाला ठिकाण नेऊन दाखवतो. हा आराखडा जो आहे हे वास्तविक पाहता आपल्या घटनात्मक पद्धतीने यासाठी नगर विकास खातं असतं सरकारचं, आणि नगर विकास खात्याचं हे काम असतं. हे आराखडा चालू असताना नगर विकास खात्याने एक योजना मंजूर केलेली आहे. त्या मंजूर योजनेमध्ये चौपाळा ते महाद्वार 18 मीटर रुंद त्यांना पुष्कळ आहे, बस आहे म्हणून सांगते. आणि हे जे नगर विकास खात्याच्या अधिकाऱ्याशिवाय ही जी कॉरिडॉर आलेला आहे हा महसुली लोकांकडनं आलेला आहे. विशेष करून त्यावेळेच्या राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, त्याचबरोबर शंभरकर साहेब आपले कलेक्टर मागचे, त्याचबरोबर आताचे कलेक्टर, या महसुली लोकांनी या आराखडे आणायचं काय कारण